आणि इकडे मालवणमध्ये निवडणुकीच्या आदल्या दिवशी शहरात फिरत असलेल्या दोन संशयित गाड्या लोकांच्या नजरेत आल्या। त्यातली एक गाडी पोलिसांनी जप्त केली आणि दुसरी नंबर प्लेट नसलेली गाडी आमदार निलेश राणेंनी पोलीस आवारात पकडून दिली। नंबर प्लेट नाही, गाडीत मोठ्या प्रमाणात रोकड आणि एवढी मोठी गाडी वळून पैसा कुठे जात होता, कुणासाठी जात होता असा प्रश्न निलेश राणेंनी केलाय। एक मात्र नक्की आहे नम्रता की सध्या सावंतवाडी कणकवली परिसरामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत ते पाहता सर्वाधिक चर्चेची निवडणूक हीच राहील असं दिसतंय। दोन गाड्या फिरतायत, त्याच्यामध्ये एकाला नंबर प्लेट नाहीये, संशयास्पद गाड्या आहेत। आता याचा धागेदोरे कोणापर्यंत पोहोचतात ते पाहावं लागेल। या गाडीमध्ये पैसे पकडले गेले, नाकाबंदीमध्ये त्यांची एवढी मस्ती वाढली, नाकाबंदीमध्ये ही गाडी पकडली गेली आणि मला वाटतं मी यायच्या किती वेळ अगोदर हे आले होते इकडे, जवळपास तासभर, मी यायच्या तासभर अगोदर ते इथे पोलिसांनी त्यांना बसून ठेवलं। कारवाई करायची कुठलीही प्रोसिजर सुरू केली नाही आणि ही गाडी देवगडची आहे, आरोपी दोन्ही आतमध्ये बसलेले आहेत, ते त्यांना फक्त पैसे साहेब मला एक सांगा, त्यांनी उद्या कुठलाही नंबर प्लेट लावला, हा सिमिलर गाडी कुठेतरी फिरते, आम्हाला काय माहित ही ड्रग्सची गाडी आहे किंवा दारूची गाडी आहे। चेसिस नंबर वगैरे आपण पाहू शकतो। आता साहेब चेसी नंबर बदलायला किती वेळ लागतो, त्याच्यावर काय तुम्ही कारवाई करणार आहे ते सांगा, यांच्यावर काय कारवाई करणार आहे ते सांगा। आचारसंहिता चालू असताना तुम्ही काय म्हणून चोरीची केस टाकली माझ्यावर? त्यांची तक्रार म्हणजे तुम्ही उद्या ते सांगतील कुठे युपी मध्ये बलात्कार झाला, आमचा कुठला तरी इकडे कोकणाचा कुठला तरी मुलगा होता, तुम्ही इकडच्या आमच्या मुलावर केस टाकणार? काय तपास काय तपास केलं मला सांगा तुम्ही। आता साहेब आता हे लांबपर्यंत चालणार, काय तपास केला मला सांगा, चला तुमचा तपास काय आहे मला सांगा। नाही अजून त्यांच्यामध्ये काय आम्ही बघतोय काय 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 तपास अजून नाही झालेलाच नाही अजून ते। अच्छा तपास झाला नाही, एकमेकावर आरोप करतात। या संदर्भात निवडणूक आयोग आणि पोलीस हे दोघेही सतर्क आहेत। कुठे गडबड झाली तर त्या ठिकाणी जी काही कायदेशीर कारवाई ती कारवाई देखील चाललेली आहे। मला असं वाटतं की ओव्हरऑल जर आपण बघितलं तर या निवडणुका शांतपणे पार पाडलेल्या आहेत। काही ठिकाणी टेन्शन आहेत, काही ठिकाणी अतिशय टोकाचे मतभेद देखील झालेले आहेत। होणं योग्य नाही आहे, याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे। एकंदरीत जे खऱ्या अर्थाने ड्रामा आपण म्हटलं तरी अयोग्य होणार नाही, कारण अनेक वेळा लोक सांगतात की ड्रामा हा संसदेमध्ये नाहीये, पण लोकशाहीचा एक मूळ कणा ज्या निवडणुकीमध्ये आपण पाहतात कशा प्रकारे एकमेकांवरती आरोप करण्याचे ड्रामा चाललेले आहेत आणि हीच लोक 2 तारखेनंतर एकत्रित बसण्याचा प्रयत्न करतील। खरं तर या निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीला काळिमा लागण्याचा प्रयत्न दुर्दैवाने झालेला आहे।